भिवंडी तालुका के दापोड़े ग्राम पंचायत सरपंच विजेता संतोष पाटिल के नेतृत्व में माजी सरपंच व विद्यमान सदस्य प्रेमनाथ गोपीनाथ पाटिल, अपर्णा महेश पाटिल, विजय गोपीनाथ पाटिल, सुमति बलिराम चौधरी, योगिता दिलीप पाटिल तथा सर्व सम्मानीय सदस्यों के सहयोग से दापोड़े ग्राम पंचायत व दापोड़े ग्रामस्थ मंडलों द्वारा महाशिवरात्रि उत्सव 2023 का आयोजन बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर अभिषेक, महापूजा, महाआरती, भजन कीर्तन, हरिपाठ सहित विभिन्न कार्यक्रमों का आयोजन किया गया। तो वहीं इस कार्यक्रम को सफल बनाने में दापोड़े ग्राम पंचायत के सभी कर्मचारी व दापोड़े ग्रामस्थ मंडल तथा महिला मंडलों का विशेष योगदान रहा। तो वहीं आगे हम आपको बता दें कि दापोड़े ग्राम पंचायत सरपंच विजेता संतोष पाटिल के करकमलों द्वारा अभिषेक व महाआरती की गई। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। नमो मां
होऊन फल निर्माण पावती सोमवार शिवरात्री प्रदोष आचरता करते असंख्य स्त्री पुरुष येत विषय कथा निर्दोष सुत सांगे शौनकादिका देश पवित्र तेथीचा चित्र वर्मा नाम सुखवर जैसे पूर्वी नल हरिचंद्र तैसा पुण्यशील प्रतापी जैसा जनक लक्ष्मीदास स्नेहाळ तैसा वो विप्रपाळ कनुपाळ दृष्टसुजन शत्रुपाळ त्यासी काळ दंडावया प्रयत्न विषयी जैसा भागीरथ परासी उपवेश वायुसुत समान भूमीच भागवद्गीत विरोचनात्मक ज्ञानाविषयी शिव आणि श्रीधर यांचा भक्तीस तत्पर त्याच झाडे बहुत पुत्र पितृया तुल्य प्रतापी बहुत तवस करिता पंचवदना एक कन्या झाली शुभांगना सुलोचना नैषदंतना उपवेश तिच्यानपुरती तारका जनक शत्रुप्रिया रुद्रादी शत्रुजनक जाया उपमा देता द्वेषराजया पुत्री मित्राची उपमा साची द्यावी तिथे रहित विराव त्रैलोक्य संसर्य काळोनी सर्व होते वाटे कमलध्वगी तिच्या काळी सर्व जातकवर्णी अभिनव चित्रवर्मा रायासे परुल सुख वाटले बहुतची एक द्विज बोध सत्यवाणी ही होईल स्वामीची स्वामीजी 10 वर्षे कामिनी काळाच्या करीलवनीची ऐकता कृष्णा रावलोक विजांत
रामकृष्ण हरी. महाशिवरात्र महाकाल आहे आणि हा पर्वकाल मोठा आहे आणि हा पर्वकाल 100 वर्षामधून एकादशी आणि महाशिवरात्र एकत्र आलेली आहे आणि ह्याचा फार मोठा महत्त्व आहे. 100 वर्षापासून महाशिवरात्रीचा कार्यक्रम करण्याकरता आम्हाला ग्रामपंचायत मोठा सहकार्य करतात आणि त्याच्यामुळे आम्ही हा उत्सव मोठ्याने करतो आणि गावातली सर्व भाविक मंडळी बरीचशी येऊन आम्हाला सहकार्य करतात आणि आमच्या गावामध्ये हरिपाठ चालू केले. त्याच्यामध्ये बरीचशी 30-35 भाविक हरिपाठाला येतात आणि हा भव्य दिव्य सोहळा महाशिवरात्रीचा गेले 6वा वर्ष आहे आणि गावातले प्रत्येक मनुष्याला याचा हावभाव येतो. कधी महाशिवरात्र येते आणि आम्हाला कधी महाशिवरात्रीचा लाभ भेटतो असा प्रत्येक माणसाच्या मनात हावभाव होतो आणि ग्रामपंचायत आम्हाला विचारत असते का तुम्हाला अजून किती काय पाहिजे का आणि मग आम्ही सांगतो तुम्ही देता त्याच्यात आम्हाला समाधान आहे. आम्हालाही थोडाफार हातभार लागलं पाहिजे, प्रत्येकाचा थोडाफार हातभार लागला पाहिजे म्हणून आम्ही सर्व मंडळी हरिपाठाची मंडळी आहे, गावातले ग्रामस्थ मंडळी सहकार्य करतात आणि हा उत्सव मोठ्या आनंदाने करतात. ग्रामपंचायत हे मंडप सजवतात, मंदिर सजवतात आणि हा भव्य दिव्य सोहळा व्हावा म्हणून ग्रामपंचायत ही मोठ्या काळजीने करत असतात. सरपंच आम्हाला प्रत्येक वेळा सरपंच उपसरपंच आम्हाला 1 महिन्याच्या अगोदरपासून सांगतात का आपला महाशिवरात्रीचा कार्यक्रम आले तुम्ही कधी करणार आणि तुम्हाला कधी पैसे अजून वाढवून पाहिजे का
असे सांगतात. आणि गावातले भाविक सर्व भाविक आणि पंचक्रोशीतले भाविक महाशिवरात्रीला लाईन लावून बघतात आणि भगवंताचा दर्शना करता लांब लाईन लागते. आता थोड्याच वेळामध्ये अजून लाईन वाढेल, पण प्रत्येकाच्या मनामध्ये महादेवाचं दर्शन घेण्याकरता फार उत्सुक राहतं. त्यांना येणाऱ्या सर्व भाविक आणि भक्तांना भगवंत महादेवाच्या दर्शनाकरता येणाऱ्या भाविकांना शुभेच्छा देतो. आणि महाशिवरात्रीचा कार्यक्रम आता पारायण चालू करणार आहे. सर्व मंडळी जी भाविक मंडळी बसतील त्यांचा आम्ही येतो सांग पूजन करून ग्रंथाची पूजन करून पारायण चालू करणार. त्याच्यानंतर आम्हाला पारायणनंतर हरिपाठ होईल. हरिपाठ झाल्यानंतर 9 ते 11 कीर्तन पंढरी महाराज खांडवाल यांचं होईल आणि सुनील महाराज मुरबाडचे हे पारायण शिवलेल्या अमृताचे पारायणाचे नेतृत्व करतात. प्रत्येक वर्षी येतात आणि त्यांना इतकी कळवळ असतो का एक दिवस अगोदर मुक्कामाला येऊन ज्या महाशिवरात्रीच्या पारायणाकरता एक दिवस अगोदर येऊन मुक्कामाला राहतात. आणि त्यांनाही आम्ही शुभेच्छा देतो, कारण त्यांना आम्हाला त्यांचा सहकार्य असतो आणि ते विचारत असतात का आपली मंडळी जमते, आम्ही लवकर येतो. आणि ते गोकुळाष्टमीच्या सप्त्याला पण आपली मंडळी घेऊन येतात. या गावामध्ये मोठा सहकार्य करून कार्यक्रमाचा मोठा उत्सव करून घेतात. आज खूप आनंदाचा दिवस आहे. भक्तांची सकाळी पहाटे 4 वाजले असून खूप गर्दी आहे ना, खूप आनंदाचा क्षण आहे. माझ्या परिवाराकडून आणि ग्रामपंचायत दापोडे याकडून सर्व भक्तांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. एकाचे हृदयी गोडी साखरेच्या भेदकाशी नाड आता
Thank you.